कुमाई हो पार 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 कुमाई भेड़वार कुमाई हो पार 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 कुमाई सुख झाले हो सजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी सुख झाले हो सजनी ओ हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरव तो विठ्ठल बरव तो माधव बरव तो माधव बरवा तो विठ्ठल बरव हे राम तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी राम बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणजे विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणजे विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
भरवा तो हा माधव भरवा विठ्ठल भरवा तो हा माधव तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा हाय तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आधार बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आधार बाप रघुमादेवीवर हरी सर्व सुखाचे आगरे बाबा रघुमादेवीवर सर्व सुखाचे आधार बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आधार बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा हा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर हरी बोल तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा हो तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल जय रामकृष्ण तुलसी माळा गळा गोपी चंदन टिळा तुलसी माळ गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी पंढरी वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी पंढरी वारी साधन निर्धारी आननाई साधन निर्धारी आननाई तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम एका जनार्दनी ऐसा एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम जनार्दनी ऐसा तो देवा परम पूज्य जगी तो देवा परम पूज्य जगी तो देवा परामा
कळवळा वैष्णवांचा हो हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा ढोपार खुमाई ढोपार खुमाई ढोपार खुमाई ढोपार खुमाई ढोपार खुमाई ढोपार खुमाई जय जय ढोपार खुमाई 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 जय जय ढोपार खुमाई जय 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 ढोपार खुमाई ढोबा 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 ढोपार खुमाई ढोपार खुमाई ढोपार खुमाई ढोपार खुमाई तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवड देवासी तो एका प्रकार आवड देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवड देवासी तो एका प्रकार आवड देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा 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 जे राम हे रे 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 आय रामा ना हृदय कळवळा वैष्णवांचा 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 हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ गळा गोपी चंदन तुळशी माळ गळा
गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा गोपी चंदन विठ्ठल 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 टाळी वाजवा सर्वांनी भजन विठ्ठल 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 बोला कुंडली कवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की काल भैरवनाथ भगवान की आवडी दिवासी त्वैका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा समचरण सरोजम सांद्रणिलांबुदाभम जगननी तपाणि मंडलम मंडलानं तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करो प्रथमानमन पांडुरंगा करो प्रथमानमन पाण्डुरंगा करो प्रथमानमन सरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथमानमान दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलाकंकते ज्योति कामोदि वक्त्रं खलानीशवादापणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ॐ नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ॐ
अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो अनुग्रह भिज्ञस्वराट तिणे ब्रह्म हृदयादि कवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म हि काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल विठ्ठल न जानामि कीदृशोऽसि महेश्वरः यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुकोदा जन्म जन्म मोहि दीजियो श्री चरणन में वास राधा मेरी माँ तू ही पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर आवडे दिवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हा चार चरणाचा आणि देवाची आवड प्रतिपादन करणारा नवे नवे वारकऱ्याचा अंतर्बाह्य लक्षण प्रतिपादन करणारा अभंग आजच्या हरी कीर्तनासाठी निवडला विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचं आज या ठिकाणी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अथक सहकार्यानं कालभैरव जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा चालू झालेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं वर्ष आहे 48वे आणि 48व्या वर्षातली आजची ही पंचम दिवसाची कीर्तन पुष्प गुंफण्याची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी वस्तुतः तुमचा माझा वैयक्तिक कुणाचा परिचय नाही पण आमचे सचिनजी महाराज मापारी यांच्या माध्यमातनं आमचे मुंगसे दादा आहेत त्यांच्या माध्यमातनं ही सेवा माझ्यासारखी अल्पज्ञानी पामराच्या वाटेला खरं तर सुपूर्त झाली नियोजन अत्यंत सुंदर आहे तुमचं गाव छोटं आहे पण गावाच्या मानाने नियोजन मात्र सुंदर आहे आणि खरं तर कोरोनासारखी महामारी 2 वर्ष झाला आपण तिच्याशी सामना करत आलो अक्षरशः महाराज जसा पाऊस पडावा अगदी कोरोनामध्ये टप 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 लोक निघून गेले
पण 2 वर्ष करू न शकलेला हा नामसप्ताह आपण तितक्याच आनंदानं, तितक्याच उत्साहानं, तितक्याच अट्टहासानं या वर्षी मात्र सुंदर असं नियोजन करून आपण पार करतो आहे. खरं तर आपला विश्वास देवावरती आहे. मला एक सांगा, कोरोनाचा जो विषाणू आहे तो दिसला का तुम्हाला 2 वर्ष? काळा गोरा पिवळा कसा होता तुमच्याकडं? हे बघा, कीर्तनाला काय एवढे सिरियस माझ्या समोर बसू नका. हे सिरियस सगळे हॉस्पिटलला असतात. बसलात जरा ताईटपीठ बसा, बोललेल्या प्रश्नाचे हो नाही काहीतरी उत्तर देत चला. जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा दुष्काळ तुमच्यावरती पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका. आणि माझ्या 10व्याला आल्यासारखं तर अजिबातच माझ्याकडे पाहू नका कडे. अगदी प्रसन्न बसा आणि हो नाही काहीतरी बोलत चला. कोरोनाचा विषाणू दिसला का आपल्याला? बोला. खरं तर न दिसणारा विषाणू जर आम्हाला मारू शकतो, न दिसणारा विषाणू जर आम्हाला मारू शकतो, तर न दिसणारा भगवंत आम्हाला का तारू शकत नाही? हा विश्वास आणि विश्वासाच्या बळावरच खऱ्या अर्थानं आपण उपस्थित आहोत. आणि म्हणून आपला हा अत्यंत सुंदर चालू असलेला हा नामसप्ताह, खरं तर दादांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आहे. आणि थोडासा वेळ झाला मला यायला. तसं मी आले की अगदी 5च मिनिटात फ्रेश झाले. आणि वस्तुतः रोडचे सगळेच कामं चालू आहे. आमचा राहुरी ते नगर पूर्णतः रोड कामं चालू असल्यामुळं तिथूनही गाडी फास्ट स्पीडनं चालवता येत नाही, म्हणून नगर नेवाशा मार्गे आलो. पण नगरमधली पुन्हा उड्डाणपुलाचं काम चालू असल्यामुळं तिथली ट्रॉफिक नाही. तर मला भाऊंचा कॉल आलता, ताई थोडं काल लेट झालं पण आज तरी वेळ येते. मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही चिंता करू नका, 6-6:30लाच मी तुमच्या गावात आहे. पण काय आहे, सगळं चालवणं आमच्या हातात असलं पण मधली जी ट्रॉफिक आहे ह्या आड्या अडचणी त्याला मात्र सामना करूनच पुढे यावं लागतं. असं थोडासा वेळ झाला, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते. आज उपस्थित सर्व महाराज मंडळी, गावावरती प्रेम करणारे आणि तुम्ही आमंत्रित केलेले सर्व माझे गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला नाव सांगितलं एकेकाचं तर बरं होईल जरा लवकर लवकर. हरिभक्तीपरायण राजदीप महाराज, हरिभक्तीपरायण राजदीप महाराज बाजूचे, देवीदास महाराज, देवीदासजी महाराज, प्रदीप महाराज, प्रदीपजी महाराज आहेत. अधिक करून दिले बाबा. वा आमच्या दोन्ही चोपदार दिदी आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण माझ्या हातात काय चोप आहे, पण पोरीनो तो चोप नुसताच घेऊन उभं राहायचं नाही बरं. काही काही चोपदार असतात कीर्तनाला, ते चोप घेऊन नुसत्याशी उभं राहतात. ते हसत नाही, बोलत नाही, डुलत नाही. आणि ती एखादी पोर एकमेकासोबत धिंगाणा जरी घालीत असले तरी ते चोपदार काहीच करत नाही. त्यांना असं वाटतं बरं तर बरं नाही तर आपला चोप घेऊन या, आपल्याला चोपायला बसले. पण तसे या तरुण दिदी आहेत. चला, धाडस आहे बरं त्यांचं. मी दोघींनाही धन्यवाद देईल. आमच्या विनेकरी ताई, मृदुंगाची साथ करणारे आमचे तरुण तडफदार दादाश्री आहे. अत्यंत सुंदर ज्यांचं वाजवणं आहे, दादांनाही धन्यवाद. बाबाश्री तुम्हालाही धन्यवाद. माझा आवाज अगदी तुमच्यापर्यंत क्लिअर पोहोचवतायत आमचे साऊंड सिस्टीमवाले भाऊ. आणि कीर्तन झाल्यानंतर अगदी तुम्हाला पुनश्च वाटलं आरतीताईचं कीर्तन आपल्या गावातलं आपण पुन्हा ऐकावं. मला वाटतं यूट्यूब चॅनलवाले दादाश्री, गजर हरी नामाचं चॅनल या ठिकाणी आहे. पण मावल्या हो, तुमचं हे अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे. त्यामुळं तुम्ही हे चॅनल या ठिकाणी शूटिंग करत आहे तुमचं. किती लोक येतात, कसे श्रवण करतात, कोण महाराज आले तुमच्या गावामध्ये, हे सगळं त्यांच्याकडं नोंद आहे बरं. पण जर एखादी बाई वेळोवेळी डुकल्या घेत असेल, सारखी बडबड करत असेल ना, हे चॅनलवाले एवढे हुशार असतात, ते मुद्दामून त्या बाईवर लावतात. जर यदा कदाचित तुम्ही कीर्तन झाल्यावर जर यूट्यूबला आलं बघत बसले आणि एखादी बाई जर डुकल्या घेत असेल तर तिचे पाहुणे रावळे म्हणतील बघ बघ आपली गंगू तिथं जाऊन डुकल्या घेते. असं होऊ नये असं जर वाटत असेल, अगदी 1 तास तुम्हाला सेवा श्रवण करायची. त्यामुळे सर्वांगाची कान करू नये का. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, सप्ताहाचं नियोजन अत्यंत सुंदर आहे. स्वरवाले बाबा तुमचा सदैव स्वर चालू ठेवा, फक्त बंद नका होऊ देवा, एवढी विनंती माझी तुम्हाला. चला लक्ष द्या. सर्वांच्या उपस्थितीमध्ये सेवेकरिता जो अभंग निवडला पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. अभंगामध्ये एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात, पण जो देव तुम्हाला कळाला नाही, आपलं तर सोडा हो, जो देव वेदांनाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. अरे जो देव वेदांना कळाला नाही
तुमचं आमचं सोडा, जो देव वेदांना कळाला नाही त्या देवाची आवड संत महापुरुष तुम्ही आम्हाला सांगतात. पण ऐका बरं, बसलेल्यापैकी मावल्या हो भक्ती करत नाही असा जीव नाही. इच्छापूर्तीसाठी आत्मउद्धारासाठी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कारणानं भक्ती करतच असतो. पण आज आम्ही ती भक्ती करतो की जी आम्हाला आवडते, पण ज्याची करतो ना त्याला ती आवडणं महत्वाचं आहे. छोटस 2 मिनिटात उदाहरण सांगेल, लक्ष देऊन ऐका. मावशा हो 2 वर्ष मात्र जावई काय आलाच नाही. तसे ऐकणं कठीण आहे, कारण काही काही जावई स्वतःच्या घरी कमी इतके सासूरवाडीत राहतात. पण हे जावई मात्र अपवाद आहे की 2 वर्ष आलंच नाही. सासूबाईचा नेहमी फोन, जावई बापू, शेजारचा जावई 8 दिवसा घरलाय त्यांच्या, आणि तुम्ही 2 वर्ष झाला आमच्या घरी यायलाच तयार नाही. अहो तुम्ही एकदा तरी या जावई बापू. त्या सासूबाईचा नेहमी फोन, नेहमी फोन, नेहमी फोन. जावयानं सांगावं, नाही आज मला टाइम नाही, मला असं आहे, मला तसं आहे. आणि मग एक दिवस जावयानं निर्णय घेतला, काय हो सासूबाईचं सासऱ्याचं माझ्यावर एवढं प्रेम, अगदी 7-8 दिवसाला मला सारखे फोन करतात, या जावई बापू, या जावई बापू. एक दिवस बाबा त्यानं निर्णयच घेतला, गेलं पाहिजे आपण सासूरवाडीला. आणि मग त्यानं फोन केला आदल्या दिवशी, सासूबाई मी येतोय बरं का. मला सासूबाईला एवढा आनंद झाला, वा 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 वा. आणि त्या सासूचं विशेष प्रेम जावयावर असतं. अगदी नाकाचा मोती ठेवी गहाण, पण राखे जावयाचा. चांगलं उत्तर दिलं, चांगल्या दणकट सासूरवाड्यात दिसते वाटतं 2-4 जणांच्या. अशी ती सासू महाराज. ते जावई येणार म्हणल्यावरती एवढी तयारीला लागली, रात्रीपासूनच घरदार सगळं पुसून वगैरे ठेवलेले. आणि सकाळी उठल्याबरोबर नवऱ्याला म्हणले, हो साध्या गाईचं दूध पितोय आज, मात्र ते नाही, स्पेशली म्हशीचं दूध घेऊन या. ती घेऊन आलं. मला गेली, इतका आनंद झाला, जावई येतो कधी वाटच बघत बसली. जावई आला दुपारच्या वेळेला, हिनं हातपाय तोंड वगैरे फ्रेश होण्यासाठी पाणी दिलं, पाणी वगैरे, जावई फ्रेश झाला. पण तिनं जावई आलेला पाहिलं कीच चहा टाकून ठेवला. आणि इकडं हा फ्रेश होताना बाबा त्याला चहाचा सुगंध मात्र फ्रेश होतानाच येऊ लागला. आणि त्याला मनातून वाटलं, बरं आज चहा प्यायला पाहिजे, काय चहाचा सुगंध येतोय. अगदी फ्रेश वगैरे झाला, बैठकीत येऊन बसला. आणि सासूबाईनं पाणी आणि चहा बरोबरच घेऊन आली. 2 कप चहा, 2 ग्लास पाणी. आणि घेऊन आल्याबरोबर स्वतःचा नवरा आहे आणि जावई आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा जावयाच्या समोर केलं आणि जावयानं पाहिलं आणि पाणी घेतलं आणि म्हणले, माफ करा सासूबाई, तुम्ही चहा फार सुंदर बनवलं, बरं आल्यापासून मला सुगंध येतोय. पण माझी विनंती अशी तुम्हाला की चहा जरी तुम्ही सुंदर बनवला, पण हा चहा मी घेऊ शकणार नाही. असं नका करू जावई बापू, तुमच्यासाठी मेहनतीनं प्रयासानं बनवला आणि चहा घ्यावाच लागेल. नाही हो सासूबाई, माझा संकल्प आहे, त्यामुळे मी चहाच घेत नाही. सासरी भाऊ म्हणतात, असं नका करू जावई, खूप प्रयासानं बनवला तिनं, रात्रीपासून तयारी, ते कुठल्या गाईचं आणायचं, काय करायचं, म्हशीचं आणायचं का, सगळी तयारी रात्रीपासून चालू आहे, त्यामुळे चहा घ्यावाच लागेल. त्यानं सांगितलं, माफ करावं सासरी बुवा, खरंच मी चहा घेत नाही. मग दोघांना राग आला, एवढं प्रयासानं बनवला आणि वेळोवेळी जावई नाहीच म्हणतो ना. मग त्या दोघांनी युक्ती केली, सासूनं आणि सासऱ्यानं जावई खाली पाडला आणि मग चहा पाजला. आता मी तुम्हाला विचारते, हा जो पाहुणचार आहे सासू सासऱ्याच्या आवडीचा की जावयाच्या आवडीचा? बोला बोला, कुणाच्या? पण खरं तर ज्याचा पाहुणचार केला त्याला ती आवडणं महत्वाचं आहे. तसं आज आम्ही भक्ती करतो ती आम्हाला आवडणारी, पण ज्याची करतो त्याला ती आवडणं महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून जसं एखाद्या आईला लेकरं असावे, 2-4 लेकरं असले, ते लेकरं जर सगळे बरोबरच रडत असले तर आई त्या 4ही लेकरांना नादी लावत असते. कुणाला खेळणं देते, कुणाला 10 रुपये देते, कुणाला खायची वस्तू देते. पण त्या 4 लेकरातले एक लेकरू असं असतं, आई मला खेळणं नको, मला 10 रुपये नको, मला काहीच नको, या क्षणाला फक्त मला तूच पाहिजे. तसे काही काही भक्त आहे, देवा संसारातलं सुख आम्हाला नकोय. जसं गोपिकांनी मागितलं की कान्हा रे थोडासा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे, ही गोरी घूंघट उतार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे, प्रेम गली में आके गुजरिया भूल गई मैं घर की डगरिया, पाया था तूने रंगाई सा डाला, बंधन में बांध गया बांधने वाला, कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे, थोड़ा सा प्यार दे, चरणों में
बैठा के तार दे हो दादा रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठे के तार दे। गोपिकांनी मागितलं देवा आम्हाला संसारिक सुख नको द्यायचाच असेल तर सदैव आम्हाला तुझं प्रेम दे आणि म्हणून हे भक्त असतात देवा आम्हाला संसारातलं सुख नको आम्हाला फक्त तूच पाहिजे आणि म्हणून ते लहानपणी लेकरू सारखं महाराज आई 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 करतच राहतं कुठपर्यंत बोला ना मंडपातले तांदूळ मेंदूला लागेपर्यंत एकदा की लग्न मंडपातले तांदूळ डोक्यावरती पडले की जे लेकरू रात्रंदिवस आई 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 करणार लग्न झालं की मग नेहमी त्याचं वाक्य असतं आई ती कुठं गेली ती कुठं गेली वयच अच्छा आणि ती मंडवळी बांधली ना महाराज तिचं नावच एकदा की डोक्याला बांधली की मन तिथून पुढं महाराज डवळून जातं मन नेमकं ऐकावं कुणाचं राहावं कुणामध्ये सगळे कुप्रश्न त्याच्या पुढे निर्माण होतात पण ऐका माझा प्रश्न असा आहे जे लेकरू सदैव लहानपणी आई 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 करत राहतं ती बायकांना नेहमी सांगते बाई माझा बब्या मायाशिवाय राहतच नाही मला वाटतं त्या आईला समजून सांगावं आई तू फक्त थोडे दिवस दम घे बब्याच्या डोक्यावर फक्त मंडपातले तांदूळ पडू दे मग तो बब्या बदललाच म्हणून समज बरं ही आवड आहे वयानुसार बदलते लग्नाच्या आधी आई करणाऱ्यानंतर ती कुठं गेली ती कुठं ना आवडी खरं तर वयानुसार आवड ही बदलत राहते एक पोरग थकून घरी आलं आणि या काळातली पोरगी हुंडा करून देऊन जीवन घालून घेऊन आलेली ती पोरगी त्यामुळं तिला हेच करण तेच दिन म्हणायची त्याची टापच नव्हती हे थकून आलं आणि आईला म्हणलं आई वाढ बरं मला जेवायला तिनं ताट केलं काय केली भाजी म्हणले राजा वरण केलं हाय का म्हणे या वरणाला धोरण इथं वरण खाऊ खाऊ मरण आलं हो रे राजा पण ते तो आहे बायकूनच केलं मग म्हणतो आई पातळ नितळी पण चवदार आहे बरं कारण डिपार्टमेंट पुढं काही चालतच नाही वयानुसार आवड बदलते पण खरं तर या अभंगामध्ये मानवाची कारण 3 प्रकारची आवडी मानवाची आवड देवाची आवड आणि साधूची आवड मानवाला काय आवडतं ते अभंगामध्ये नाही साधूची आवड जर पाहायचं ठरलं तर किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिनी लोकी भजी ज्वादी पुरखी अखंडित या समाजानं सुखी राहावं भक्ती रंगामध्ये रंगावं परमार्थ करावा ही साधूची आवड आहे पण अभंगामध्ये मानवाची नाही साधूची नाही तर अभंगात देवाची आवड सांगितली पण लक्ष देऊन ऐका काय आवडतं देवाला एकनाथ महाराजांचं जीवन जर पाहिलं की संपूर्णतः आयुष्य ज्यांनी परमार्थासाठी व्यथित केलं ते नाथ महाराज एक दिवस बसलेले आहे ऐका बरं रस्त्यानं एक सद्गृहस्थ आले नाथांच्या चरणारविंदी प्रणाम केला आणि नाथांना सांगतात नाथ महाराज मी एक सर्वसामान्य वारकरी आहे हो पोटा पाण्याची व्यवस्था व्हावी अशी माझी इच्छा आहे होईल का तुमच्याकडे व्यवस्था नाथ महाराज म्हणतात नक्की मी तुमची व्यवस्था करील करणार काय नाथजी तुम्ही सांगाल ते काम मी करायला तयार आहे फक्त पोटाची व्यवस्था व्हावी अहो तसं नाही तुम्हाला मोल काय नाही आम्हाला मोलाची गरज नाही पोटाची व्यवस्था व्हावी एवढी इच्छा आहे आणि मग नाथांच्या घरी तो सद्गृहस्थ राहतोय लक्ष देऊन ऐका बरेच दिवस व्यतीत झाले पण एक दिवस काशीवर्ण काशी विश्वेश्वराचा एक अनन्य उपासक तो काशीवर्ण आला आणि पैठण मध्ये विचारत आला हो ते पैठणचे नाथ महाराज राहतात कुठं गावातले लोक म्हणले समोर जा चौकाच्या बाजूला एक वाडा आहे ना तिथं नाथांचं तुम्हाला दर्शन होईल तो व्यक्ती तिथपर्यंत आला चौकामध्ये आला आणि विचारला हो नाथ महाराज राहतात कुठं नाथजी बसलेले होते वाड्याच्या समोर अहो म्हणले तुम्ही नाथ महाराज विचारतात खरं तर या पैठण मधला नाथ मीच आहे दुसरा कुणी असेल तर मला माहिती नाही आणि मग तो सद्गृहस्थ आला नाथजी नाथ महाराज म्हणतात कुठून आलात तुम्ही म्हणे मी काशी विश्वेश्वराचा अनन्य उपासक आहे आणि खरं तर माझ्या स्वप्नामध्ये देव आले ना म्हणून मी इथपर्यंत आलो स्वप्नात तुमच्या देव नाथांनी तर महाराज स्वतःचं सिंहासन सोडलं साष्टांग प्रणिपात केला माऊली एवढे वर्ष झालं मी परमार्थ करतो अजून माझ्या स्वप्नात नाही तुमच्या स्वप्नात देवानं यावं पण चंदन उघडून देणारा श्रीकंड्या होता बरं बाजूला म्हणे अरे नुसतं स्वप्नात आला तर हे नाथ महाराज पाय सोडायला तयार नाही आणि गेले 36 वर्ष झालं काम करतो अजूनही तक्रार नाही की कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे कावडीने
भावे निळा वंदितांचे पाय वंदितांचे पाय निळा वंदिताचे पाय वंदिताचे पाय वाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे दर्शन घेता हरले भवा भय चिंता हे वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा हो वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे वंदितांचे पाय कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित नाथ महाराज त्या सद्गृहस्थ पाठीमाग उभा आहे. अरे म्हणले नुसते स्वप्नात आला तर ही नाथजी पाय सोडायला तयार नाही. आणि एवढे वर्ष झालं यांच्या घरी सेवा आहे पण अजून तक्रार नाही. पण नाथ महाराज त्यांच्या साधकाच्या चरणावरती डोकं ठेवलेले. पण तो साधक म्हणतो नाथजी काशी विश्वेश्वरावरून आलो स्वप्नात देव आला म्हणून माझ्या पाया पडू नका हो. पण त्या स्वप्नात आलेल्या देवानं मला नेमकं सांगितलं काय ते तर ऐका. अहो स्वप्नात आलेल्या जगदीश्वरानं परमेश्वरानं मला सांगितलं अरे माझं जर चतुर्भुज रूपात दर्शन जर तुम्हाला करायचं असेल तर पैठणला नाथ महाराज आहेत आणि नाथांच्या घरी 36 वर्ष झालं काम करण्याचं धुणं धुण्याचं चंदन उघडून देण्याचं काम जर कोण करत असेल तर मी स्वतः नाथ आहे, जगाचा बाप आहे आणि त्याच्या दर्शनासाठी मी आलो. हे शब्द ऐकले नाथांच्या पायाखालची तर जमीनच हादरली. नाथ जे ताडकन उठून उभं राहिले. म्हणजे माझ्या घरी काम करणारा तो जगाचा बाप जगदीश्वर पांडुरंग परमात्मा आहे. ऐकलं क्षणात महाराज कंठ भरून आलं, अंतकरण भरून आलं. गिरिजेला आवाज दिला गिरिजा धावत पळत आली. स्वामी स्वामी झालं काय, का बरं रडताय, तुमचं त्या ठिकाणी सद्गदित अवस्था अशी का झाली. अगं म्हणे आपल्या घरी चंदन उघडून देणार आहे, बोलव बरं त्याला. स्वामी ते पाण्याला गेले, येतील थोड्या वेळात. वाट बघतात मात्र आले नाही. नाथांचं हृदय खरं तर भरून आलं आणि त्यावेळेला नाथांची अवस्था आहे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. भगवंताला सांगितलं प्रभू नाथांच्या घरी एवढे वर्ष काम केले रे, मी नाही तुला ओळखू शकलो. पण नाथ प्रभू जोपर्यंत आता या नाथाला तू दर्शन देणार नाही तोपर्यंत हा नाथ कदापि शांत बसणार नाही. नाथांनी दोनही हात फैलावले आणि जोर जोरानं माझ्या प्रभू परमात्म्याला पुकारलं की विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा सर्वांनी भजन करा. जय हो. बोला बोला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 हरी बोल. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. जय हो. विठ्ठल 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 पुकारलं महाराज. आवाज ऐकला
मला पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं आणि मनातून वाटलं नाथाला मात्र मला भेट द्यायला जावं लागेल. नाथांच्या समोर चतुर्भुज रूपात भगवंत प्रगट झाले. नाथजी मात्र हृदय सद्गदित झालं, डोळ्यातून अश्रू वाहतायत आणि जगदीश्वराला सांगतात, देवा अरे एवढे वर्ष झालं माझ्या घरी काम केलं पण मला कळू दिलं नाही रे की तू स्वतः साक्षात पांडुरंग परमात्मा. देवा आता या रूपात तू मला दर्शन दिलं, माझी खरं तर माझं मन तृप्त झालं बघ देवा तुला बघून. देवाशी संवाद करतायत. गावातल्या लोकांना कळालं रे नाथांसाठी साक्षात चतुर्भुज रूपानं भगवंत वाड्यात प्रगट झाले. गावातल्या लोकांना जसं कळालं तसं लोक धावपळ करत नाथांच्या वाड्यापर्यंत पोहोचले. भगवंतानं नाथांना दर्शन दिलं आणि त्या क्षणाला भगवंतानं सांगितलं, नाथजी आता पुन्हा पुकारलं तर पुन्हा या रूपात आता मात्र मी तुम्हाला दर्शन देणार नाही. आणि भगवंत पैठणला आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण फार दूरचे नाहीये, आजही भगवान साक्षात पैठणला येतात. आपण ऐकू नये भगवंताचं जोपर्यंत खरं तर पाणी कावड येत नाही तोपर्यंत तिला रांजणही भरत नाही. आणि तेच प्रभू परमात्मा तिथं उद्धव खांबे, त्या उद्धव खांबामध्ये अंतर्ध्यान झाले. आणि गावातल्या लोकांना कळालं, काही लोकांना दर्शन झालं, काहींना मात्र दर्शन झालं नाही. त्यावेळेला काही लोकांनी नाथांना विचारलं, नाथ महाराज चतुर्भुज रूपात भगवंतानं तुमच्यासाठी प्रगट व्हावं. आमचे सुद्धा आज प्रश्न आहे तुम्हाला की त्या प्रभूनं आमच्यासाठी प्रगट व्हावं, आमचा सांभाळ करावा, आमचा उद्धार व्हावा, यासाठी आम्ही काय केलं म्हणजे आमचा उद्धार होईल, आमचा सांभाळ करील. नाथांनी सांगितलं यासाठी त्याला आवडणारी भक्ती करावी लागेल. मग काय आवडतं ते तर सांगा. नाथ महाराज तेच सांगताय, अभंग आवडे देवासे तो ऐसा प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो ऐसा प्रकार, आवडे देवासी तो ऐसा प्रकार, आवडे देवासी तो एका 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 आवडे देवासे तो ऐसा प्रकार, आवडे देवासी 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 तो एका 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 प्रकार, हो नामाचा उच्चार रत्नदीन, हो नामाचा उच्चार रत्नदीन, नामाचा उच्चार रत्नदिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रत्नदीन, नामाचा उच्चार रत्नदीन, नामाचा
एकदा तुमचे हात या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवतील का? वाजवा वाजवा एक साथ जोरात. मागच्या माय मावले तर बिचारे वाजवायलाच तयार नाही. आणि काही काही तर आशेवाजी ते जणू हातून वारं गेलं. पण खरं तर टाळीचा प्रतिसाद माणसानं दिला पाहिजे बरं. कीर्तनकारानं एखादं गोड वाक्य बोललं तर टाळीचा प्रतिसाद दिला पाहिजे. हे गायक वादक मंडळी एवढे जीव तोडून गातात, एवढं सुंदर वाजवतात. एखादा बोल आवडला, एखादी चाल आवडली तर आम्ही टाळीचा प्रतिसाद दिला पाहिजे. पण हे टाळीचा प्रतिसाद देण्यासाठी या मंडपात नुसते माणसं असून चालत नाही, तर यांच्यातली कलाप्रियता जिवंत असणं हे अति महत्वाचं आहे. आणि म्हणून असो, खरं तर मी माझ्या या सर्व दादांना धन्यवाद देईल. आणि तुमच्याही पेक्षा तुमची निवड ज्यांनी केली त्यांना मी विशेष धन्यवाद देईल की एवढी सुंदर गायक वादक तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केले. चला लक्ष द्या की साथीदारांचीच गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील, संपूर्ण कथा कीर्तन ओढून येण्याची ताकद यांच्याकडे. पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे वेड्या गबळाचे का. इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे. नाही तर आमच्या नशिबी कधी कधी डिस्प्ले गेलेले, सिम कार्ड नसलेले, वायरा तुटलेले. आम्ही समोर एक म्हणावून त्यांनी मागं तिसरंच म्हणावं. एकदा मी कीर्तनात प्रमाण दिलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागं जरा वयस्कर बाबाजी होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगुला बोलत. म्हणलं बरं बोलू द्या कोणाला, पण म्हणा आता काहीतरी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. किती सुटसुटीत आहे. तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांना शब्द सुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसवले. पण कीर्तनात खरं तर साथीदारांची गरज. आणि हे आयोजन नियोजन, हे मान सन्मान प्रेम हे आपल्याच भागात आहे बरं. काही काही भागात गेले ना महाराज, आले कुठं गेले कुठं, पण येईपर्यंत काही काही लोकांना फार काळजी बरं. कुठं आलात तुम्ही, काय घेणार काय खाणार, एवढ्या पंचायती फोनवर. पण एकदा का कीर्तन झालं, पॉकेट आणि श्रीफळ ताईच्या स्वाधीन केलं, मग ताई तुम्ही घरी गेल्या का तशाच गेल्या, लोकांचा पुन्हा फोन नसो. येईपर्यंत काळजी. तसे आपले भाग चांगले हो की खरं तर मनातून प्रेम करणारे लोक आहे. आम्ही इकडं कर्नाटक, इकडं ज्या वेळेला कीर्तनाला जातो ना एवढ्या दूर दूर, त्यावेळेला फक्त येईपर्यंत काळजी करणारे लोक आहेत. चला हा आपलाच भाग आहे, त्यामुळं काही नाही. पण विशेष प्रेम करणारे लोक खरं तर भेटणं आज जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं ते आहे प्रेम. आणि सगळेच मनाभावातून संत महापुरुषावर, भगवत भक्तांवर प्रेमच करतील असं मात्र सांगता येत नाही. एकदा मी कीर्तनाला गेले, ते मंडळी म्हणले ताई तुमचं कीर्तन थोडंसं उद्या जवळच, इथून एवढ्या दूर जायचं आणि पुन्हा वापस कीर्तनाला यायचं. मग एक करा म्हणे, इथं आराम करा. करणं खरं गरजेचं होतं. म्हणलं दादा व्यवस्था. ते म्हणे ताई टेन्शन नका घेऊ, ही मुंबई, इथं लोक माजली इतके माजल्यावर मजले, आणि तुम्ही म्हणता व्यवस्था. पाहिजे तशी करू व्यवस्था. मग मी म्हटलं करा, जशी कराल तशी करा, फक्त व्यवस्थित करा की रात्रभर आम्हाला इथं थांबायचं. त्यांचा आमच्या मागं बाबा, ते पुढं आम्ही त्यांच्या मागं. ते बंगला फार मोठा होता. त्यांनी असं दार उघडलं कीच त्या खोलीत भलते आळे जाळे. म्हणलं बाबू रात्र काढायची, म्हणलं आम्हाला नाही तर एवढ्या आळ्या जाळ्यात कसं झोपाव. ते घरमालक म्हणला ताई टेन्शन नका घेऊ तुम्ही, पाहिजे तशी व्यवस्था करतो राहू. सगळी रूम त्यांना अगदी 5 मिनिटात क्लीन केली बरं. आणि आम्ही थांबलो तिथं. आम्ही 2-4 जण होतो. आणि ते घरमालकाची पोरगी बाबा वेळोवेळी यायची, काय देऊ ताई तुम्हाला, चहा पाणी काय हवा असेल ते मागा बरं, लाजू नका, आपलं घर आहे, अगदी हक्काना सांगा. मग मला राहावलंच नाही. म्हणलं का ग दीदी कुणाचा बंगला आहे हा एवढा मोठा. ती म्हणली ताई हा बंगला माझ्या पप्पाचा आहे. म्हणलं किती लाखाचा आहे. ती म्हणली 70-80 लाखाचा बंगला आहे म्हणे माझ्या पप्पाचा. म्हणलं वा फार सुंदर. मग का ग दीदी या एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्याला एखादी चांगली रूम नव्हती का. इथं आळ्या जाळ्याच्या रूम मध्ये आम्हाला आणून घातलं. ती म्हणली खरं सांगू का ताई, 2-4 महिन्यापूर्वी या खोलीमध्ये या पंख्याला माय भाऊजीने फाशी घेतली होती म्हणे. बाबू फाशी म्हणलं की मी तर उठूनच बसले हो. म्हणलं बाई तो ह्या भाऊजीनं फाशीन मला इथं कशालाच घेऊन आली बघ. ती म्हणली घरचे लोक म्हणले या देवा धर्माच्या माणसाला काहीच होत नसतं म्हणून तुम्हाला घेऊन आले. म्हणजे लोक काय बोलतील, काय प्रेम करतील अजिबात सांगता येत नाही. पण संतांनी आम्हाला सांगावं की प्रेम सुख दे, प्रेम बाबा स्वर धरा फक्त. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे,
प्रेम सुख देई प्रेम सुख प्रेम सुख प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विण नाही समाधान प्रेम विण नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख प्रेम सुख देई प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान हरी बोल प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई जीवनामध्ये प्रेम महत्वाचे आणि म्हणून प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विना नाही समाधान माझा महत्वाचा विषय होता की चला नियोजन फार सुंदर आहे एवढे सुंदर गायक वादक आहे आणि अभंग जो सेवेकरिता निवडला खरं तर तुमचं कडूस गाव आहे पण नाथनगर आहे आणि म्हणून नाथनगरामध्ये नाथ बाबांचाच अभंग व्हावा या अट्टाहासानं खरं तर आजच्या या अभंगाची नियुक्ती केली मी चला लक्ष द्या नाथ महाराज देवाला आवडणारी भक्ती सांगतात हे कलियुग आहे सत्ययुग युगामध्ये भगवंताची प्राप्ती ध्यानधारणा केल्याने होत होती मावल्यावर लक्ष देऊन ऐका त्रेतायुगामध्ये यज्ञादी कर्माने द्वापार युगामध्ये पूजा अर्चा केल्याने पण या कलियुगामध्ये जर आम्हाला प्रभूची प्राप्ती करायची असेल आम्हाला आमचा उद्धार करायचा असेल तर गोस्वामी तुलसीजींनी आम्हाला सांगावं की कलियुग केवल नामधारा सुमिरा सुमिरा नर उत्तर पारा श्रीराम जय राम जय जय राम या कलियुगामध्ये जर तुमचा आमचा उद्धार व्हावा असं जर आम्हाला वाटत असेल तर कलियुग माझे गणावे कीर्तन कलियुग माझे गणावे कीर्तन कलियुग माझे गणावे कीर्तन कलियुग माझे हो गणावे कीर्तन हो तेन नारायणा दैव भेटी तेन नारायणा दैला भेटी तेन नारायण दैला भेटी कलियुग माझे गणावे कीर्तन कलियुग माझे गणावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी या कलियुगामध्ये आमच्या उद्धारासाठी आम्हाला नामचिंतन करणं महत्वाचं आहे आणि म्हणून व्रजवासी संतांनी आम्हाला सांगावं तुम्ही काम जरूर करा पण करत असताना की सीताराम 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 कही जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए मुख में हो राम नाम राम से हाथ में तू अकेला नहीं प्यारे राम तेरे साथ में विधि का विधान जान हानि लाभ सही जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए संसारात तुम्ही जरूर राहा पण राहत असताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम महाराज आम्ही जरूर नामचिंतन करू पण नामचिंतन केलं म्हणजे आम्हाला देव भेटेल महाराज सांगतात नाही आताशी खरं भगवंताची प्राप्ती व्हावी यासाठी तळमळ आहे पण त्याच्या उद्धारासाठी तुम्हाला बंधनं स्वीकारावे आपल्या उद्धारासाठी तुम्हाला बंधनं स्वीकारावे लागतील ते बंधनं सांगितले अभंगाचं द्वितीय चरण तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हो तुळशी माळ गळा तुळशी माळ
गोपीचंद टिळा गोपीचंद टिळा तुळशी माला गळा तुळशी माला तुळशी माला गळा गोपीचंद टिळा तुळशी माला गळा गोपीचंद टिळा हृदय कळवळा हो क्या बात है, वाह, जय हो. कळवळा वैष्णव तुळशी माला गळा ओ तुळसी माला गळा गोपीचंद टिळा गोपीचंद टिळा तुळशी माला गळा हो हृदय कळवळा हो हृदय कळवळा वैष्णवांचा तुळशी माला गळा हो तुळशी माला गळा गोपीचंद टिळा गोपीचंद टिळा तुळशी माला गळा तुळशी माला गळा तुळशी माला गळा वा वा वा. चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी गोड चाल. तुळशी माळगळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. नऊला फक्त 15 कमी चालेल ना? थोडंफार मागं पुढं झालं तर हा, नाही तर आम्ही 10 मिनिटं वाढवा तुम्ही 1000 कमी करा, तसं नाही होणार म्हणून. चला 10-15 मिनिटं आपण थोडंसं उशिरा सोडू आज. मला माहिती की दुरून दुरून येणारे मंडळी आहे आणि 7 ते 9 तुमचं टायमिंग आहे. बालगोपाळ सगळी मंडळी इथं तुम्हाला पुन्हा महाप्रसाद आहे. पण मला वाटतं हा 10 दिवसाचा सप्ताह झाला की पुन्हा वर्षभर आपण रिकामेच आहे आणि म्हणून सप्ताहात थोडाफार वेळ झाला तर सहन करत चला. कधी कधी काय आहे, प्रवास आहे, महाराज मंडळी थोडीशी उशिरा येऊ शकतात आणि म्हणून उशिरा आलं की मग ग्रामस्थ मला काकाश्री मगाशी म्हटले 9च्या पुढं नका जाऊ देऊ. आमचे सचिन महाराज म्हटले, मी म्हटलं दादा तुमची इच्छा. ग्रामस्थ म्हटले बंद करा की त्या क्षणाला मी बंद करून टाकील. पण असा जेवढ्या वेळ ऐकायचे तेवढ्या वेळ सर्वांगाची कान करून ऐका. महाराज सांगतात मायबाप पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आजकाल लोकांना माळ घालणं म्हणजे नको वाटतं आणि कोरोनात तर ओरिजिनल माळकळी कळाले. हो कोणी इथं असेल तर माफ करा बरं. बाबा आमच्या तिकडं कोरोना झालेल्या लोकांना डॉक्टरांनी सांगितलं आहे बघा तुमच्या गळ्यात माळ आहे हे ठीक आहे, पण जर तुम्हाला या कोरोना महामारीतून वाचायचं असेल तर मांसाहार करावा लागेल. अहो अक्षरशः ओरिजिनल माळकरी पण त्यांनी सुद्धा माळा काढून खाल्ल्या. मी एक खरं सांगू का, वस्तुतः सचिन महाराज तुम्ही रोज 5 पक्वान खा, काही खा, पण ज्या दिवशी मरण निश्चिती त्या दिवशी प्रत्येकाला तर जावं लागणार आहे. त्यामध्ये ती मात्र शंका नाही. पण खरं तर महापाप करून मरण्यापेक्षा आनंदानं संपलेल्या दिवशी जाणं हे मला वाटतं हा याच्यासारखा आनंद दुसरा नाही. काही लोकांना नेमकं माळ कोणत्या वयात घालावी, काय करावं काही सुद्धा कळत नाही. एक तर 80 वर्षाची आजी माझ्याकडे आली, म्हणले तायडे मला माळ घालायची बघ. म्हणलं आजी या वयात? ती म्हणली आता चावणच गेलं बघ. म्हणजे चावणा म्हणून आजीला 80 वर्षाच्या वयात माळ घालायची. काही लोकांना अजिबात परमार्थ कधी करावा काय करावा काही सुद्धा कळायला तयार नाही. पण पवित्र तुळस भगवंताला एवढी प्रिय. भागवत कथा शिकण्यासाठी मी ज्या वेळेला श्रीधाम वृंदावन मध्ये 6-7 महिने होते, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं बरं. ज्याही वेळेला कृष्ण जन्मोत्सवासारखे आनंद त्या ठिकाणी व्रजभूमीतले मंडळी घेतात. बाबा व्रजभूमीतले सर्व मंडळी आहे अक्षरशः ब्राह्मण व्रजवासी एवढे श्रेष्ठ आहे की आपण जर त्यांच्या खोली घेऊन राहिलो तर आपल्याला सांगावं लागतं की आम्ही ब्राह्मण आहे, तरच आपल्याला तिथं शिकण्यासाठी त्यांच्याकडे राहण्यासाठी परवानगी. म्हणजे एवढं लोक त्या ठिकाणी महाराज पावित्र्य सांभाळतात. अक्षरशः त्यांच्या घरामध्ये त्यांना कसलाच कांदा लसण चालत नाही. ते स्वतः खात नाही आणि आपल्या सारख्यालाही खाऊ देत नाही. पण तिथं मात्र ठाकूरजीला नैवेद्य दाखवत असताना बिना कांदा लसणाचा आणि 56 भोग जरी बनवले पण त्याच्यामध्ये जर तुळशी पत्र नसेल तर भगवंत तो प्रसाद ग्रहण करत नाही, असं व्रजवासियांचं खरं तर दावा आहे. आणि माझं एक म्हणणं असं आहे की माऊली खरं तर तुळस ही भगवंताला एवढी प्रिय आहे, मग ती आपण गळ्यात घातल्यानं माझ्या भगवंताला आपल्याविषयी किती आनंद वाटेल. नाही तर काही लोक म्हणतात ताई खरं सांगू का आम्हाला माळ घालायची काही गरज नाही हो, आम्ही मनाचे माळकरी.
इथं जर कोणी असेल तर माझी विनंती असेल तुम्हाला, मनाच्या नका घालू बरं, ओरिजिनल माळी घाला तुम्ही. मनाचे माळकरी काय महाराज घालायची तेव्हा घालायची, मन आलं की खायचं पुन्हा घालायची, याला अर्थ नाही. मनाची होऊ नका. खरं तर त्या प्रभूची वारकरी होण्यासाठी आपल्याला पवित्र माळच गळ्यामध्ये घालावी लागेल. का घालायची? एखाद्या मायमाऊलीचं लग्न झालं आणि त्या तरुण दिदीनं त्या पतिराजाला सांगितलं, स्वामी तुम्ही म्हणाल तुमच्या आयुष्यभर मी पाहिजे ती सेवा करायला तयार आहे, पण तुमच्या नावचं मंगळसूत्र मात्र मी घालणार नाही. चालेल का? पुरुष मंडळी चालेल का? बोला ना. अजिबात चालणार नाही. कारण का? ती कुणाची तरी पत्नी, तिचं लग्न झालंय हे कळावं म्हणून खरं तर मंगळसूत्र ही तिचं लायसन आहे. तसे आम्ही त्याचे भक्त हे कळण्यासाठी खरं तर वारकऱ्याची माळ ही त्याचं वारकऱ्याचं लायसन आहे, आणि म्हणून खरं तर आम्ही योग्य वयात घालणं महत्वाचं आहे. पण काही लोकांना मी मगाशी बोलून गेले, कोणत्या वयात परमार्थ चालू करावं, कोणत्या वयात घालावं, कोणत्या वयात काहीच कळत नाही. एका परिवारात मी गेले, ते घरचे लोक मला म्हणले, ताई अहो आमचं सगळं घर माळकळी बघा आणि एकटाच आमचा लहाना भाऊ खातो, त्याला सांगा ना काही दिव्य ज्ञान. आता म्हणलं घरच्यानं दिला मान तर सांगावं भाऊ. मी म्हणलं काहो माऊली, सगळे बसलो आम्ही, आणि ते बिचारी 2-4 जण उठून गेले आणि ती एकटीच राहिले. मला म्हणे सांगा ना ताई त्याला काही समजू. मग मी म्हणलं काहो माऊली, तुमच्या घरचे सगळे लोक परमार्थिक आहे? ती म्हणे हो ताई, बायकोच्या गळ्यात माळ, भावायच्या गळ्यात, भावजायच्या गळ्यात, नातवायच्या, पोरायच्या, सुनायच्या, सगळ्याच्या गळ्यात माळी, पण एकट्या पठ्ठ्यानंच घातली नाही. मी म्हणलं का बरं? ती म्हणे ताई या घरच्या लोकांनी मला सोडेले म्हणे. आता तुम्ही जर रेंजमध्ये असाल तर तुम्हाला कळेल, तुम्ही रेंजच्या बाहेर असले तुम्हाला कळणार नाही. मी म्हणलं सोडेले म्हणजे? ते म्हणे कसं आहे ताई, ह्या सगळ्याच्या गळ्यात माळी आहे, जर यदा कदाचित एखादा खाणारा आला तर त्याच्याबरोबर बसायलाच कोणी नाही म्हणून मला सोडेले. मेलं तुम्हाला इकडं सोडण्यापेक्षा एखाद्या धरणात कमून सोडलं नाही. पण मला आता दिला घरच्यांनी मान तर आपण सांगितलं पाहिजे. मेलं माऊली मांसाहार करू नये बरं. जो मांसाहार करतो त्याच्या 40च्या पुढे गुडघे निस्तेज होतात. मेदाचं प्रमाण वाढल्यामुळं पाठीचा मज्जातून तू कुजू लागतो, दृष्टीचं तेज निस्तेज होतं. मांसाहार करू नये. म्हणलं काय खावा ताई? मी लाव पुरणपोळी खावा. तुम्हाला हो ताई 1000 पोळी आणि 1 नळी बरोबर राहते. मग आता यांच्या पुढं काय डोकं फोडून घेता? मला ते विचित्र महाराज स्टेपला पोहोचलेले असतात, आणि म्हणून महाराज सांगतात दादा योग्य वयात आपण सावधान व्हा, नाही तर पिणारे सुद्धा लोक महाराज अगदी वयस्कर पितील यात नवल नाही, पण आमचे तरुण पोरं सुद्धा एवढे व्यसनाच्या आहारी गेले. आतामध्ये तर 30-35 वर्षाचंच पोरग भेटलं, गळ्यात माळ, कपाळाला टिळान, तरी सुद्धा फुल दारू प्यालेलं. मिळलं का रे दादा, जनाची नाही तर मनाची लाज वाटू दे. अरे तुझ्या गळ्यात माळ, कपाळाला टिळान, तरी सुद्धा तू फुल दारू प्यायला. त्याने सांगितलं हो आरतीताई जास्त बोलायची गरज नाही, मला मोदीनं प्यायला सांगितलंय. मोदीनं. मी तर शांतच झालो. म्हणलं फोन आलता का रे तुला? फोन नव्हता आला. म्हणलं भेटले होते मोदी साहेब? भेटले पण नव्हते. म्हणलं मग कधी सांगितलं प्यायला? म्हणलं सकाळी टीव्हीवर सांगितलं, प्यारे देशवासियो. नुसती मला एकट्याला नाही, म्हणलं तुमच्या सगळं प्यायला सांगितली. काय तरुण पोरा अर्थ घेतील. त्या मूर्खाला म्हणलं भाऊ सकाळी पितोय संध्याकाळी उतरून जाते, तू पितोय कशा करीता? तुला प्यायचे जरूर पे, पण काय? जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी जाओगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम का अमृत प्याला पितो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून प्यायचाच असेल तर हे हरिनाम अमृत प्या, पण नको ती दारू पिऊन फक्त जिंदगी बर्बाद करू नका. म्हणून माझ्या व्रजवासी संतांनी सांगावं कि मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है, मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है. बाकी बिहारी सवरिया जय हो. तेरा जलवा कहाँ पे नहीं है, मेरे बाके बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे. मेरे कुंज बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है, मेरे बाके बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है. मेरे बाके बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है, मेरे बाके बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे है. लोग पीते ही पी पी के गिरते, हम पीते भी गिरते नहीं है, क्योंकि हम पीते हैं
तेरा जलवा कहाँ पे नहीं है मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे जय हो मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे माझ्या एकदा बाल गोपाळांसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा वा 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 अत्यंत सुंदर खरं तर आजकाल नाचू कीर्तनाचे रंगी असे म्हणणारे तरुण नाही आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे असे म्हणणारे गल्लोगल्ली मिळतील पण नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी ह नाचू कीर्तनाचे रंगी असे म्हणणारे तरुण मात्र फार पाहायला भेटत नाही पण ऐका बरं खरं संका नाचायचं असेल तर कथा कीर्तनात नाचावं तुम्ही यूट्यूबला जर कधी आमच्या भागवत कथा पाहिल्या ना महाराज गावं एवढे मोठे मोठे असतात तिकडं नांदेडकडं 4-4, 5-5 हजार लोक पण एवढे तल्लीन होऊन जातात आणि आजकाल लोक डीजे समोर नाचतात जो डीजे समोर नाचतो त्याला 84 लक्षणीमध्ये नाचावं लागतं पण जो कथा कीर्तनात नाचतो त्याला 84 लक्षणीमध्ये नाचायची गरज पण नाचण्याचे प्रकार असतात निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारात नाचते का तुमच्याकडं ही खुन्नस आहे म्हणा हर गावोगावी चालूच आहे निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारात नाचते तरुण पोरं दारू पिऊन वरातीत नाचतात आणि कथा कीर्तनातही नाचल्या जातं लक्ष देऊन ऐका निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारात नाचते ते नाचणं भक्तीचं की तिरस्काराचं बोला बोला कशाचं तरुण पोरं दारू पिऊन ज्या वेळेला वरातीत नृत्य करतात ते नाचणं मस्तीचं की भक्तीचं निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारात नाचते ते नाचणं आहे तिरस्काराचं तरुण पोरं दारू पिऊन ज्या वेळेला वरातीत नृत्य करतात ते नाचणं आहे मस्तीचं पण कथा कीर्तनातलं जे नाचणं आहे ते आहे भक्तीचं म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी आनंद आहे की माझे बालगोपाळ देखील या सेवेसाठी आहेत आणि एवढी सुंदर त्यांची सेवा आहे म्हणून हे तारुण्य खरं तर परमार्थाला देणं महत्त्वाचे संतांनी आम्हाला सांगावं तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात म्हणून माझ्या गावातल्या तरुण बांधवांना छोट्या बालगोपाळांना विनंती पोरांनो नाही तुम्ही आमच्यासारखे कथाकार कीर्तनकार झालात तरी चालेल फक्त जोपर्यंत तुमचे आईबाप जिवंत आहे तोपर्यंत आई बापाला आईबाप मानून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा करा आणि यासाठी तुम्हाला नको त्याच्या संगतीत नाही तर वारकरी संप्रदायाच्या महामार्गावर तुम्हाला वर्षातनं 7 दिवस 11 दिवस मात्र नाम संकीर्तन कीर्तन श्रवण करणं गरजेचं आहे कारण जो व्यक्ती कीर्तन श्रवण करतो जो संप्रदायाशी जोडलेला आहे ज्याला हे सांप्रदायिक संस्कार आहे बाबा यदा कदाचित भविष्यात जर त्याचं पाऊल वाकडं पडलं ना तर हे परमार्थातले हे धर्ममंडपातले संस्कार त्याला जागृत करतील अरे तू जर आज असा वागला तर माऊली काय म्हणतील तुझे तुकोबा काय म्हणतील हे संस्कार त्याला जागृती देईल म्हणून माऊल्या हो तुम्ही जितक्या आनंदानं येताना तितक्याच आनंदानं तुम्ही तुमचे लेकरं सुद्धा घेऊन या खरं तर आणि योग्य वयात योग्य संस्कार महत्त्वाचे असतात आऊसाहेब खरं तर राजेपोटामध्ये असताना आऊसाहेबांनी संस्कार केले ऐका बरं आऊसाहेबांना दिवस गेले आणि काही दासींनी विचारलं आऊसाहेब तुम्हाला कशाची डोहाळे लागले हे शब्द ऐकले तेवढ्यात आऊसाहेब उठून उभं राहिल्या हाताच्या मुठी आवळल्या चेहरा लालबुंद झाला आऊसाहेबांनी सांगितलं मला असं वाटतं हातामध्ये तलवार घ्यावी घोड्यावरती टांग टाकावी आणि ज्यानं कुणी आई बहिणींची आबरू लुटली त्याचं शिर धडा वेगळं करावं हे असं मला वाटतं हे माझे डोहाळे आजकालच्या काही आमच्या आऊसाहेबांना असं वाटतं महाराज ढेकळं खावे भीतीचे पोपडे खावे पण ऐका बरं मावल्यावर ढेकळानं भीतीच्या पोपड्यानं राजे नाही ढेबरे पोरं जन्माला येतात असे कसे डोहाळे महत्त्वाचे नाही आऊसाहेबांचे डोहाळे अगदी योग्य होते म्हणून यशवंत गुणवंत कीर्तिवंत प्रजा हित दक्ष राजा जन्माला आला त्यांचं नाव होतं शिवछत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून तर किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजागा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग
झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग. म्हणून पोरांनो, कथा कीर्तनाला येत चला, शांत चित्ताने ऐकत चला, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. नाहीतर आजकाल लोक व्यसन करतात ना महाराज, एवढे स्टेपला पोहोचलेले असतात ना, त्यांचे विचार. एक जण तर पिऊन रातच्या 12ला घरी आलं, बायकोला म्हणलं उघडदार, तीन सैनला उघडणार नाही. हा म्हणला मग मी आत्महत्या करील. तिनं सैनला मरायचं तर मरीरवी जगून तो फायदाच काय म्हणे, कधी येतो उठून सुटून पिलेलाच असतो म्हणे. हा म्हणला बापरे, मला मर म्हणली, पण हिच्या शब्दाला जागून कुठं आपलं आयुष्य संपव, पण युक्ती करू म्हणले आपण. समोरून असा नाला वाहत होता, यानं असा भला मोठा दगड घेतला आणि दन दिवशी नाल्यात आदळला. अगदी असाच आदळ. तिला वाटलं बाई नक्की धनीच गेला. तिनं लगेच दार उघडलं, धनी 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 धनी. तोपर्यंत धनी इकडं घरात घुसला, नातून कडी लावून घेतली. मग हिला मेळ लागला, नाल्याकडे गेलो, बाई धनी इकडं नाल्यात नाही, धनी घरात घुसला. मावल्या होती दाराजवळ आली ना, हळूच वाजवायची, मालक उघडा हो दार. आता हे पहिल्यांदा हिनं तो वाजून ही उघडत नव्हती, त्यामुळे तो कसा उघडील. तो मला आता जमणार नाही. तिला कळालं महाराज आता किती विनंती केली तर हा मेळ लागणार, पण तिला वाटलं आता मनातून करायला अडचण काय. ती म्हणायची, हो उघडा हो दार. दार उघडलं की तुमच्या चरणावर मी साष्टांग लोटांगण घालील, पण दार उघडा. ते म्हणला जमणार नाही. आणि मग तिनं वेळोवेळी विनंती केल्यावर हा थोड्या वेळाने म्हणतो, थांब थांब थांब, हे सगळं गाव जमा झालं की मग तुला विचारीन रातची 12 वाजता गेलतीच कुठं म्हणून. इतके पिलेली विचित्र असतात. आणि म्हणून खरं तर नको तिकडं जीवन आपलं बर्बाद करण्यापेक्षा या संप्रदायाच्या महामार्गावर या पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा आणि वैष्णवाबद्दल सदैव जिव्हाळा प्रेम असू द्या. साधक म्हणला महाराज जरूर करील, पण एवढं केलं म्हणजे आम्ही देवाला आवडणारे वारकरी. महाराज सांगतात, हो पण तुझं आद्य कर्तव्य वारकरी म्हणून एक असेल की आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. महाराज सांगतात तुला एक करावं लागेल, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. 100 वाऱ्या जर आम्ही गाडीमध्ये बसून करत असाल, पण एक पायी वारी केली तर 100 वाऱ्या गाडीमध्ये बसून करण्या इतकं पुण्य एका पायी वारीमध्ये आहे. आणि म्हणून वारी वारकऱ्यानं केली पाहिजे. साधक म्हणला महाराज जरूर केले, पण एवढं केलं म्हणजे आम्हाला भगवंत भेटेल. आम्हाला खरं तर मागे पुढे उभं राहून आमचा सांभाळ करीलनाथ. महाराज म्हणतात, खरं तर सांगू का, अशा नियमानं जो परमार्थ करतो तो खरं तर तो भगवत भक्त, तो देवा परम पूज्य जगी एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम, तो देवा परम पूज्य जगी असा सुंदर भाव प्रगट करणारा अभंग आजच्या हरिकीर्तनासाठी आपण निवडला होता. प्रभूनं जशी बुद्धी दिली तसं फक्त बोलण्याचा प्रयत्न केला. खरं तर वेळ झाला, टाळी वाजवा, भजन करा आम्ही म्हटलो तरी तुम्ही फार मनातून केलं नाही. पण आता मात्र सगळ्यांनी ताट बसायचं, श्रद्धेनं 2 हातांनी टाळीन 2च मिनिटं माझ्या श्री राधा राणीचं आपण भजन करू. नंतर आपण संप्रदायाच्या नियमानं भजन करू. सगळ्यांनी जन्म उत्सव हे भगवंताचे केले जातात. आणि खरं तर काही लोक म्हणतील ताई त्यावेळेला जन्मोत्सव झाले, मग आजही त्रेता युगातले द्वापार युगातले जन्मोत्सव आजही आपण संपन्न का करतो. 15 ऑगस्ट 1947ला खरं तर आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण आजही आम्ही तो दिवस साजरा करतो. याचं कारण त्यांच्या गुलामगिरीतून आज आम्हाला मुक्त होऊन आज एवढे वर्ष परिपूर्ण झाले हे आम्हाला जाणीव, आणि म्हणून आम्ही तो दिवस संपन्न करतोय. तसं त्या प्रभूनं धर्मरक्षावया अवतार घेसी, तुमच्या आमच्या रक्षणासाठी हे देवादिकांचे अवतार आहे आणि म्हणून करणं हे मानवाचं आद्य कर्तव्य. म्हणून या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण भाविक भक्त आहात. श्रद्धेनं टाळी वाजवायची, माझ्या श्री राधा राणीचं भजन, नंतर आपण संप्रदायाच्या नियमानं भजन करू. पण सगळ्यांनी टाळी आणि श्रद्धेनं प्रेमानं सगळ्यांनी भजन. राधे राधे हो राधे राधे, 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 राधे 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 राधे, श्याम मिला
राधे 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 कृष्ण मिला दे राधे 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 श्याम मिला राधे 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 कृष्ण मिला राधे 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 श्याम मिला दे राधे 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 कृष्ण मिला दे राधे 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 श्याम मिला राधे 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 कृष्ण मिला राधे राधे हो राधे 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 खरं तर आमच्या टाळपेटी पखवाजामुळं तो मग बसलेल्या लोकांचा आवाजच यायला तयार नाही. आपण एक करू, सगळ्यात पहिल्यांदा मी माझं झालं की सगळ्या महिला मंडळांचं झालं की मग पुरुष मंडळ. अगदी न लाजलज्जा बाळगता म्हणू तर कसा म्हणू, आवाज नाही व्यवस्थित आला तर शेजारची काय म्हणेल, शेजाऱ्या काय म्हणेल हा विचार नकोय. माझ्यासमोर श्रीजी राधाराणी आहे आणि त्या राधाराणीचं मी भजन करतो, एवढाच भाव धारण करायचं. सगळ्यांनी अगदी श्रद्धेनं प्रेमानं अगदी मनापासून सगळ्यांनी भजन करायचं. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे क्या बात है, वाह 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 वाह. हाँ राधे पुरुष मंडळी, आपण कीर्तन झालं ना की पहिल्या पंक्ती तुमच्याच बसवा, पण मनातून भजन करा. पाठीमागच्या माय मावल्या हो, हे पाठीमागचे पुरुष मंडळ एवढ्या बॅटरी डिस्चार्ज झाल्यासारखं काय करू नका भजन, अगदी चार्जिंग असल्यासारखं भजन करा. ताड बसा, श्रद्धेने टाळी, अगदी मनातून भजन, अगदी आवाज आला पाहिजे तुमच्या सर्वांचा. आणि जो भजन करणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ आहे. सगळ्यांना अगदी महिला पुरुषांना अगदी मनातून सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं, एक साथ सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. क्या बात है, वाह वाह वाह, जय हो. राधे वाह वाह, जय हो, क्या बात है, वाह वाह वाह. राधे 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 श्याम मिला दे राधे 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 कृष्ण मिला दे. जय हो. राधे राधे, क्या बात है, वाह. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. वाह वाह वाह, क्या बात है, जय हो. राधे, वाह वाह वाह, क्या बात है. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे 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 तुम भी बोलो राधे राधे. हम सब मिलकर बोलो राधे राधे, हम सब मिलकर बोलो राधे राधे. राधे 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 हो राधे राधे हो राधे राधे. राधे राधे हो राधे 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 हो
वा वा वा, अत्यंत सुंदर भजन. एकदा तुम्हीच तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. क्या बात आहे. खरं तर आमच्या माऊल्यांचा आवाज गोडच असतो बरं, कारण त्या बिचाऱ्या कधी बिडी नाही, तंबाखू नाही, सिगारेट नाही. आमचा आवाज म्हणजे जणू काही भूकंपच पण असू द्या. मी मंडळींना खरंच मनपूर्वक धन्यवाद देईल बरं, पुरुषांना, की माझ्या माय माऊल्या एवढ्या संख्येने त्यांचा आवाज येणं साहजिक आहे, पण तुमची एवढी उपस्थिती इथं तरी कमी, पण एवढा गोड तुम्ही सर्वांनी अगदी मनातून भजन केलं. मी सर्वांना पुनश्च मनपूर्वक धन्यवाद देईल. काहींनी भजन केलं असेल, काहींनी नसेल, पण आता मात्र महिला पुरुष सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करायचे. सर्वांनी हात आद्यंतर ठेवू नका, नाही तर सांदेवात होत असतो. करा करा बाबा, करा करा, वरती करा. सगळ्यांनी एक 60 टाळी आणि सगळ्यांनी प्रेमानं भजन करा. ह विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, देऊन गेलं. पण अत्यंत सुंदर आहे बरं हा हार सुद्धा. आणि तसं मनुष्य हर गोष्टीमध्ये जिथंच म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मला जिंकणं महत्वाचं असतं. पण एकच दुकान असं आहे की तिथं जाऊन माणूस काय मागत असतो. हा, तशी तुमच्या सर्वांच्या प्रेमापुढे आमची सदैव हारच आहे. विठ्ठल विठ्ठल आज आपला हा नामसप्ताह भाग्य आपलं थोर आहे की एवढ्या राहू द्या आता शांत बसा. एवढं वर्ष 48 वर्ष आणि 48व्या वर्षातली आजची ही पंचमदिनी कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थ मंडळींनी माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली. सप्ताहाचं नियोजन अत्यंत सुंदर आहे आणि खरं तर या नियोजकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. अशीच नामसप्ताहाची सेवा आपल्या ग्रामस्थ मंडळीकडून घडो ही ईश्वरचरणी भगवंताच्या चरणी प्रार्थना. सेवेच्या माध्यमातून आपण या नामसप्ताहाशी जोडल्या गेलो. प्रत्येक जणाची इथं सेवा आहे. कुणी कीर्तन ऐकण्याची करतंय, कुणी टाळ वाजवण्याची करतंय, कुणी श्रवण करण्याची करतंय, कुणी हार्मोनियम वाजवण्याची, कुणी मृदुंग वाजवण्याची, कुणी नृत्य करण्याची, कुणी विण्याची, कुणी चोपदारकीची, कुणी सांशीची. प्रत्येक जण सेवेच्या माध्यमातून आपण जोडल्या गेलो. तशीच खरं तर ही सर्वोत्कृष्ट सेवा ज्यांची आहे की ज्यांनी आमच्यासारख्या कीर्तनकारांना खरं तर यजमानपद स्वीकारून आमच्यासारख्या कीर्तनकारांना या ठिकाणी आमंत्रित केलं, ग्रामस्थ मंडळींनी बोलवलं. तसं आजचे कीर्तनाचे जे सौजन्य आहे दादा भाऊजी करुंजुले सरांच्या माध्यमातून खरं तर ही सेवा माझ्याकडे आहे. आणि म्हणून असो मी पुनश्च सर्व मंडळीला धन्यवाद देईल की एवढा सुंदर नामसप्ताह आपण करताय. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत, आमचे सचिन महाराज आहेत, पण अत्यंत सर्वांनी सुंदर साथ दिली. सर्वांना मी मनपूर्वक कोटी कोटी धन्यवाद देईल. आमचे हार्मोनियम वादक बाबा आहेत, वयस्कर आहेत, पण सुंदर वाजवता बरं बाबा तुम्ही. काय आहे, मला पेटी वाजवता येते ना, त्यामुळे मला घेणार आहे दादा तुझं नाव, फक्त शिट्टी नको वाजू दे 5 मिनिट. आमचे बाबा जे आहेत मनोभावे त्यांची सेवा आहे बरं बाबा. याही वयात तुम्ही एवढं गोड वाजवता, कारण मला पेटी वाजवता येते ना, त्यामुळे मला वाजवणारा तितक्याच तयारीचा महत्वाचा आहे. काय होतं कधी कधी आपण कोमल म्हणावं आणि त्यांनी शुद्धचं बटन दाबून धरावं, म्हणजे आपलं हुकत आणि त्यांचंही जातं. म्हणून मला नॉलेजवान असले तर मी वाजू देते. आणि काय होतं, ही नॉलेज महत्वाचं आहे. नाही तर एका काकाला म्हणलं, काका द्यावं काळी 2, त्यानं 2 बटणं काढले आणि माझ्याकडे आणून दिली. म्हणलं मला काय खायचे का ते आता. ही नॉलेज पाहिजे. आमच्या बाबाश्रींनी खूप सुंदर साथ दिली, मी मनपूर्वक धन्यवाद देईल. इकडून मृदुंगाचार्य आमचे दादाश्री आहेत, तरुण तडफदार वय आहे, पण एवढं सुंदर वाजवणं आहे. नाही तर कधी कधी मृदुंगाचार्य बाबा 2च बोल, द्या खाना खपाना, द्या खाना खपाना, त्यांना तो येतो. पण त्याच्याही पेक्षा अत्यंत सुंदर. आणि काही काही तर नेमकं वाजवतात का खाजवतात तेच कळत नाही, असे वाजित येतात.
पण आमच्या दादाश्रींनी मात्र फार सुंदर साथ दिली, त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद दिले. सिस्टीमवाले भाऊ तुमच्याच हातात असता आमचा कुठं घालवायचा आणि कुठं वाढवायचा, पण ऑपरेटिंग सेवा तुम्ही सुद्धा परफेक्ट पोहोच केली, तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद. आमच्या विनेकरी ताई आहेत, दोन्ही चोपदार दिदी आहेत, दोघींनाही धन्यवाद. आमचे गजर हरी नामाचा चॅनलवाले दादाश्री आहेत, सुंदर त्यांच्या चॅनलवरती खरं तर आपण कधीही कीर्तन पाहू शकता आणि म्हणून कीर्तन झाल्यानंतर अनेक दिवसांनी अपलोड होईल चॅनलवरती यूट्यूबला, त्यावेळेला तुम्ही याही कार्यक्रमाचा घर बसल्या आनंद आपण उपभोगू शकता. म्हणून आमचे दादाश्री आहेत, त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देईन. या गादीवरती माझ्या प्रभूनं जशी बुद्धी दिली तसं फक्त मी बोलण्याचा प्रयत्न केला. कथाकार कीर्तनकार अभ्यास करून बोलू शकतो, पण नारदाच्या गादीवर ज्या प्रमाण शब्द निर्माण होईल तो भगवंताच्या कृपेनं बाहेर टाकत असतो. या गादीवर बोलणं तसं एवढं सोपं नाही बरं. इथं चांगल्या चांगल्याचे पाय विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. नाही तर मी एका गावी कीर्तनाला गेले होते, असंख्य जनसमुदाय होता जमलेला. गावातले लोक म्हणले, अरे ह्या ताई एवढ्या दुरून आल्या आणि एवढं गोड कीर्तन केलं, ताईचे आभार माना बरं. आभार मानण्याकरिता एक गावातला महत्त्वाचा व्यक्ती उठून उभं राहिला आणि त्यांना हातात माईक घेतलं आणि बोलायला चालू केलं. पण ते बिचारे सकाळच्या दशक्रियाविधीवरनं आलेलं, त्यामुळे डोक्यात सगळं तिकडलं आणि माईक घेऊन बोलायला चालू केलं. आजच्या तरुण तडफदार कीर्तनकार भागवताचार्य कुमारी आरतीताई शिंदे यांनी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन केलं, आम्हा समस्त ग्रामस्थ मंडळींना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल आरतीताईंना समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. अरे म्हणलं माऊली मी जिवंत आहे राव, मला मारता कशासाठी? म्हणून इथं बोलणं एवढं सोपं नाही, पण तो प्रभू कृपा करील, अगदी तसाच वक्ता बोलत असतो म्हणून त्यानं कृपा केली, तसं बोलण्याचा प्रयत्न केला. माझा प्रश्न आहे थोडासा, की तुमच्या गावात अशी काही पद्धत आहे की एका माणसाला 2 बायका? पुरुषांपेक्षा महिला जास्त आहे म्हणून म्हटलं बरं का, बाकी वेगळी काही शंका घेण्याचं कारण नाही. माझ्या माय माऊल्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे, माझ्या माय माऊल्यांनाही धन्यवाद देईल. माझे तरुण बांधव आहेत, नाहीतर आजकाल मोबाईलचा जमाना आहे बाबा, आणि हे तरुण पोरं कथा कीर्तनाला एवढे शांत बसणं कदापि शक्य नाही. एक तर अगोदरच यांच्यात माकडाचे गुण आणि ते लेकर कीर्तनात शांत अजिबात शक्य नाही. एक तर असंच नवीन जॉईन झालेले शिक्षक नवीनच जॉईन झाले आणि ते पोरं अजिबातच त्यांना ऐकायला तर नाही, त्यांची धिंगाणा मज्जा मस्ती चालूच त्या शिक्षकापुढं. त्या शिक्षकाला राग आला आणि रागाच्या भरात म्हणल्या, अरे पोरांनो, जनाची नाही पण मानाची लाज वाटू द्या. तुमच्या वयात माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती म्हणे, आणि तुम्ही माझ्या समोर साक्षात गुरुजी समोर धिंगाणा घालता. पोरं म्हणले, हो गुरुजी, माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिली होती हे आम्हाला माहिती, आमच्या वयात लिहिली होती हेही आम्हाला माहिती, पण तुमच्या वयात माऊलीनं समाधी घेतली होती म्हणे, साक्षात तुम्ही अजून आमच्या समोरच आहे. एवढे विचित्र पोरं हे पोरं कथा कीर्तनाला बसणं एवढे शांत कदापि शक्य नाही. पण बालगोपाळ मंडळी आहेत, माझे तरुण तडफदार दादाश्री आहेत, मी सर्वांना पुनश्च धन्यवाद देईल. संप्रदायाच्या महामार्गावर तुमची वाटचाल सदैव असावी आणि संप्रदायाचे आचार विचार तुमच्याकडं नेहमी असावे, एवढीच मी प्रभूच्या चरणी प्रार्थना आणि सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. माझ्यासमोर माझ्याबरोबर माझ्यावरती एक भाची म्हणून प्रेम करणारे आमचे मामाश्री आहेत. पत्रिका पाहिली की त्यांचा कॉल आला, आरतीताई यायचं होतं मला तुमच्या सेवेसाठी, आणि म्हणून आमच्या गावात शेजारी राहण्यास आहे. पण आज मामाश्री देखील उपस्थिती, त्यांनाही धन्यवाद. पुनश्च सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली